2 मार्च ह्या दिवशी आपण संध्याकाळी होळीची पूजा करायची आहे आणि होळीच्या अग्नीमध्ये आपण काय अर्पण करावं की त्यामुळे आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत, दुःख आहेत किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या। तर यासाठी पहा, होळी पौर्णिमा 2 मार्चला आपण साजरी करणार। तर तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी होळी प्रज्वलित होत असेल तिथे जाऊन अगोदर होळीची पूजा करावी। त्यानंतर होळीला जे काही नैवेद्य असेल तो नैवेद्य अर्पण करावा, होळीची प्रदक्षिणा करावी। प्रदक्षिणा ही विषम संकेत करावी, 1 3 5 7 11 अशा पद्धतीने प्रदक्षिणा करावी। प्रदक्षिणा करताना नारायणांचा किंवा विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय नमः ह्या मंत्राचाही तुम्ही जप करू शकतात। त्यानंतर ओम प्रल्हादाय नमः हा सुद्धा मंत्र तुम्ही बोलू शकतात। होळीची छान पंचोपचारी पूजा करायची, प्रदक्षिणा करत असताना नामजप करायचा आणि त्यानंतर आपल्या जीवनातील ज्या काही संकट, दुःख आहेत, समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी प्रार्थना करावी। नजर दोष असेल ते निघून जावं त्यासाठी होळीच्या अग्नीमध्ये एक नारळ घ्यायचा आहे किंवा लिंबू सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। नारळ किंवा लिंबू हे आपल्या डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आणि त्यानंतर ते जेव्हा होळीची पूजा वगैरे झाली की त्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये ते अर्पण करायचं आहे। तर यामुळे जर तुम्हाला सारखं नजर दोष होत असेल किंवा नकारात्मकता असेल ती सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते। चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती असते। तर प्रत्येकाला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी होळीच्या अग्नीमध्ये साजूक तूप आणि त्यासोबत गूळ जरूर अर्पण करा। हा खूप साधा पण खूप जास्त प्रभावी उपाय आहे, प्रत्येकाने जरूर करा। त्यानंतर जी काही आपण होळीची अग्नी त्या ठिकाणी पूजा वगैरे झालेली असते त्यानंतर तुम्ही त्यावेळेला किंवा अगदी नंतरही जेव्हा होळी शांत झाली त्यानंतरही तुम्ही होळीची राख असते ती जरूर आणावी, कारण ती राख घरी आणल्यानंतर देव्हाऱ्यात ठेवा। त्यानंतर प्रत्येकाच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला ती राख जरूर लावावी। त्यामुळे जीवनातील अडीअडचणी असतील, संकट असतील ते दूर होतात आणि भगवंताची आपल्यावर कृपा राहते। खूप छान आणि साधे सोपे उपाय आहेत, जरूर पहा। त्यानंतर महत्त्वाचं हे जे उपाय आहेत हे करायला विसरू नका। त्यानंतर महत्त्वाचं की होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा कराव्यात याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जरूर पहा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।